अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शहजादला ज्या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे त्या ठिकाणचा आढावा घेण्यासाठी आता भाजप नेते किरीट सोमय्या पोहोचले आहेत। किरीट सोमय्या त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि तिकडची सविस्तर माहिती ते जाणून घेत आहेत आणि तिकडचा आढावा घेत आहेत। सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला जिकडून अटक झाली त्या कासार वडवली आणि परिसरातल्या एकूणातच परिस्थितीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने आता किरीट सोमय्या पोहोचलेले आहेत। तिकडच्या मंडळींशी ते संवाद साधतात। हे सगळे बांगलादेशी आहेत आणि आता घ्या त्याचे पेपर लेके एक कोणतरी एक पाठवा कोणतरी एक जण तेरा काय पोलिसांना खडे रे कोण अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अक्षय, किरीट सोमय्या तिकडे पोहोचतायत आणि माहिती घेत आहेत, नेमका काय काय संवाद होतोय, त्यांच्या कोण कोण आहे तिकडे उपस्थित आहेत? इथे किरीट सोमय्या पोहोचलेले आहेत आणि इथे जे जे या ठिकाणचे कर्मचारी आहेत या लेबर आधार कार्ड त्याच्याकडे भारतीय ओळखपत्र आहे का हे किरीट सोमय्या एका दोघांकडे त्यांना एक ओळखपत्र सापडलेलं देखील नाहीये। त्याच्यामुळे या ठिकाणी जे पोलीस उपस्थित आहेत त्या पोलिसांना किरीट सोमय्यांनी आता सांगितलेलं आहे की इथल्या सगळ्या लेबर कॅम्प मधल्या सगळ्या लोकांचं ओळखपत्र जे आहे ते शोधा आणि आजच्या आज त्यांच्यामध्ये ज्यांच्याकडे ओळखपत्र नसेल, जे बांगलादेशी असेल, त्यांच्यावर कारवाई करा। तुम्ही इतके दिवस वाट का बघत होता असं देखील प्रश्न बंगाल का है, वेस्ट बंगाल, कलकत्ता का। वो तो आईडी तो सब वहाँ से फर्जी आईडी है सर। वारंवार सबका भी पोस्टमार्टम करेंगे सर। ना बघा तुमच्यावर जबाबदारी यांचे फोटो काढा आहे सर। हे आधार कार्ड बोगस आहे सर, हे बोगस आहे सर। लोकलला घेतो व्हेरिफिकेशन, हे सगळं व्हेरिफिकेशन तुम्ही आज त्या फोटो पहिले काढा नाही आपण हे टीव्हीवर यांचं येतच आहे। तू एकटाच फोटो काढून घे बाबा या ग्रुपचा यांची घ्या तुम्ही फोटो, नाही तर पंचायत होणार। पिंटू एकच मिनिट सर, एकच मिनिट। किरीट सोमय्या स्वतः तिकडे उपस्थित राहून आता सविस्तर माहिती घेत आहेत आणि तिकडचे जे लोक समोर आलेले आहेत ज्यांच्याकडे कागदपत्र आणि अन्य गोष्टी आहेत की नाही याची खातरजमा पोलिसांनी करून घ्यावी अशीही त्यांनी यावेळी मागणी केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।